स्वामीराज माऊली. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जातो म्हणजे नेमकं आपण कुठे जातो ह्याचा भान आपल्याला असायला पाहिजे. आपण तेव्हा साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या दरबारी जातोय हे आपल्याला समजून आहे का? आपण एखाद्या आपल्या वरिष्ठांच्या किंवा राजाच्या दरबारात उभे राहत असताना आपण कशी राहतो, तिथे आपण त्या राजाची अदब कशी राखतो किंवा राखली पाहिजे, आणि त्याच्याकडे मागत असताना निश्चितच आपण आपला भान ठेवतो की हे मागण्यास आपण तेवढे पात्र आहोत का, हे आपल्याला राजाकडून मिळू शकेल का आपल्याला उलटा फटकारच त्याचा मिळेल. निश्चित आपण याचा विचार करतो. मग साक्षात परब्रह्म परमेश्वर म्हणजे एखाद्या राज्याचा राजा नाही तर अखंड ब्रह्मांडाचा तो राजा, त्याची सत्ता अखंड ब्रह्मांडावरती आहे. आणि त्याचाच आविष्कार श्री स्वामी समर्थ महाराज. आपण त्यांच्या मठात कसं वागावं, आपण त्यांच्या मठामध्ये कसं उभं राहावं, आपण त्यांच्या मठामध्ये जात असताना काय गोष्टी पाळाव्यात, भक्तगणो याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि एवढेच नाही तर मठामध्ये सेवा करण्याचा तुम्हाला जर लाभ मिळाला असेल तर तुम्हाला त्याची सुद्धा एक विशेष सत्ता वाटू लागते. मग तुम्ही सामान्य सेवेकरी असाल किंवा त्या मठाचे विश्वस्त असाल, एका गोष्टीचा भान ठेवणं तुम्हाला फार गरजेचं आहे का तुम्ही तिथे काही केल्या महाराजांचे सेवकच आहात. आणि जर महाराजांचे सेवक आहात तर आलेल्या भक्तांचे सुद्धा तुम्ही सेवकच आहात. त्यामुळे भक्तगणो, एखाद्या स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा एखाद्या देवळात सुद्धा कुठच्याही मठात किंवा मंदिरामध्ये कसं वातावरण असावं, एकमेकाशी कोणी कसं वागावं याचा विचार निश्चितच व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच याविषयीचे भाष्य करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत करतोय. भक्तगणो, नेहमी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवरती बोलतच असतो. श्री स्वामी महाराजांच्या देहस्वरूप हयात जे जे काय घडलेलं आहे त्याचा आपण आढावा घेत असतो. आणि असं करता करता आपण महाराजांच्या फार जवळ जातो, तर कधी कधी आपल्याला आपण जवळ गेल्याचा भास होत असतो. भक्तगणो, महाराज तुमच्यासाठी उभेच आहेत. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी म्हटलेलंच आहे, स्वामी बाप माझा उभा हात तिष्ठत, कटी एक हस्त घेऊन या. त्यामुळे तो परब्रह्म परमेश्वर परमात्मा हा तुमची वाट बघत आहे, अगदी तिष्ठत आहे तुमच्यासाठी. आणि आपण त्याला जेव्हा भेटायला जातो, आपण जेव्हा त्यांच्या मठामध्ये जातो, त्यावेळेला आपली वागणूक एकूण कशी असावी, निश्चितच ती त्यांना आवडण्यासारखी असावी. आणि त्यांना आपलं वागणं ते कसं आवडेल याबद्दल आज आपण भाष्य करणार आहोत. भक्तगणो, मी नेहमी सांगत आलेलो आहे की एक उत्तम मनुष्य होणं हा सगळ्यात मोठा एक क्रायटेरिया आहे. हा मुद्दा सर्वात मोठा आहे की तुम्ही उत्तम मनुष्य आधी व्हा आणि त्याच्यानंतर देवाकडे बघा. कारण ही पात्रता जर तुमच्यामध्ये नसली तर तुम्ही डोकं आपटून सुद्धा त्याच्यावरती काही होणार नाही. पात्रतेवरती आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे, त्याची सुद्धा लिंक खाली देतोय. भक्तगणो, एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, स्वामी समर्थ महाराज म्हणा किंवा इतर कुठचंही दैवत, पण त्या विशेष करून महाराजांसारखं हे परब्रह्माचं जे खरं आविष्कार आहे, या आविष्काराकडे आपण त्यांची अदब राखूनच जावं लागतं. भक्तगणो, मठात जाते वेळी आपण एक मोठी यादीच करत असतो मनातल्या मनात की आज महाराजांकडे काय मागावं. निश्चितच हक्कच आहे तुमचा महाराजांकडे मागण्याचा, पण तो हक्क ठेवण्यासाठी तुम्ही तेव्हाच पात्र होता जेव्हा तुम्ही एक उत्तम मनुष्य असता. तुम्हाला महाराजांनी आजवर जे काही दिलेलं आहे त्याची जाण असेल तरच तुम्हाला हक्क असू शकतो, नाहीतर स्वार्थापोटी फक्त हक्क ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. ते उपड्या घड्यावरचं पाणी असतं, त्याने कधीच तुमचा घडा भरला जात नाही.
मठामध्ये जात असताना आपल्याला कितीतरी लोक भेटतात. आपल्यापैकी काही जण आहेत ते मुद्दामून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना असं वाटत असतं आता आपण मठात चाललोय, तर मठाच्या वाटेवरती जात असताना आपण कोणाकडेही बोलायचं नाही, तरच आपण अगदी पूर्णत्वाला गेलेलो आहे भक्तीच्या. आणि अशा पद्धतीने आपण कितीतरी लोकांना दुखवतो सुद्धा. पण असे खोटे आव आणून किंवा अशी खोटी भक्ती करून ती महाराजांना कधीच आवडत नाही. भक्तगण, तुम्ही लोकांना जर दुखवत जर मठामध्ये याल, वाटेत आलेल्या कुत्र्याच्या पेकाड्यात लात माराल, तर महाराज तुमच्याकडे बघतीलच कसं. बरं, एवढं सगळं करून जेव्हा तुम्ही मठामध्ये येता, त्या मठामध्ये आल्या तुम्ही आधी महाराजांकडे बघतच नाही. तिथेच तुमच्या ओळखीच्या पाळखीच्या मित्रमंडळींना त्यांच्याशी हस्तांदोलन करता, त्यांना नमस्कार करता, त्यांच्या गाशी गप्पा मारता, त्यांना त्यांची कुशालकी विचारता. समोर महाराज परब्रह्म परमेश्वराची तिथे गादी आहे, तिथे तुमचं काहीच लक्ष नसतं. आणि सगळं तुमचं झाल्याच्या नंतर तुम्ही महाराजांकडे जाता, महाराजकडे तुम्ही डोकं टेकता. तुमच्या परीने आणि तुमच्या समजुतीनुसार तुम्ही स्वामी महाराजांची सगळी सेवा करता. 108 प्रदक्षिणा घालता. स्वामी महाराजांसाठी 1.25 किलो पेढे दिलेले असतात, ते सुद्धा अर्पण करता. काही दक्षिणा सुद्धा त्या ब्राह्मणाला देता. 100-150 रुपयाचा हार घालता. आणि ते सगळं करत असताना तुम्ही स्वतःचा इतका मोठेपणा तुमच्या मनामध्ये फुललेला असतो की तुम्ही स्वतःलाच विसरून कधी कधी जाता. तुमची ओळखच मुळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने करू इच्छिता की या मठामध्ये आल्यावरती कितीतरी मी मोठा दाता आहे, म्हणजे मी एवढा मोठा दाता आहे की तर माझी भक्ती कशी असेल आणि किती मोठी असेल. हा सगळा दिखावा जो आहे हे महाराजांना कधीच आवडत नाही, बरं का, कधीच आवडत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जात असताना अक्षरशः भिकाऱ्यासारखं होऊन आपल्याला जावं लागतं. कारण आपण तिथे मागायलाच चाललेलो आहेत. आपली भक्ती, प्रेम, श्रद्धा असल्याशिवाय आपल्याला मागता येत नाही, याची तर भान आपल्याला ठेवावा लागतो. पण त्याही पलीकडे जाऊन आपण इथे कोणी नाही आहोत. जे काय आपल्याला मिळालेलं आहे त्या महाराजांकडून मिळालेलं आहे. या पुढे सुद्धा जे काय आपल्याला मिळणार आहे ते महाराजांकडूनच मिळणार आहे. याची जाण असणं आपल्याला फार गरजेचं आहे. भक्तगणात अलीकडेच मी एका नवख्या माणसाला भेटलो. त्याच्या अगोदर माझी त्यांची ओळख अजिबातच नव्हती. हा माणूस एवढा मोठेपणा करत होता की काय विचारता कामा नाही. त्याला हे दाखवून द्यायचं होतं मला की महाराजांचा मी किती मोठा निस्सीम भक्त आहे. मग हे सगळं दाखवून देण्याच्या ओघामध्ये तो मला नाही त्या गोष्टी सांगत होता. मी दर गुरुवारी 5 किलोचा शिरा करतो, बरं का, सगळा खर्च मी करतो. मग मी अमुक करतो, मी तमुक करतो, मी हे करतो आणि मी ते करतो. फक्त मला काही कळतच नव्हतं की हा नेमका महाराजांची भक्ती करतोय का आपला मोठेपणा गाजवण्यासाठी या मठामध्ये येतोय. बरं, एवढंच नाही, त्या दिवशी गाण्याचा काहीतरी कार्यक्रम चालला होता. आणि गाण्याचा कार्यक्रम चाललेला असताना तो त्याच्या लहान मुलाच्या बरोबर एक सारखा, म्हणजे एक 10-10 मिनिटांनी 100-100, 150-150, 200-200 रुपये असे त्या मुलाकडून तो पाठवत होता. 100-200 रुपये त्या मुलाकडून तो एक सारखा पाठवत होता प्रत्येक 15-15 मिनिटाला. हे नेमकं काय, मला तेच कळलं नाही. एखादा माणूस जर आपली सेवा तिथे करत असेल, तो त्याच्या गायन सेवेला आल्या, त्याचं मानधन वगैरे ठरलेलं आहे, ते सगळं पुढचं आहे, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. पण तो महाराजांच्या पुढे येऊन सगळी गायन सेवा करतोय. तो गात असलेल्या त्या संबंध भजनामध्ये सर्वजण तल्लीन झालेले आहेत. आणि मध्येच हा माणूस आपल्या लहान पोराला पाठवून त्याच्याकडे पैसे देतोय. खरोखर जर समजा तुम्हाला त्याचं गाणं आवडलेलं आहे तर सगळं झाल्यानंतर तुम्ही त्याला जाऊन भेटा. त्याच्या हातात तुम्हाला जेवढं देण्याची आहे तेवढी ती जो का आकडा असेल तो द्या. तो लोकांना दुनियेला न कळेल अशा पद्धतीने द्या, तर ती खरी सेवा होईल, खऱ्या पद्धतीने सेवा होईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकसारखे पैसे पाठवणं म्हणजे ते तुम्ही मठात बसलाय तसं वाटतच नाही मुळात. मी त्याच्याबद्दल काही आता आणखीन वाच्यता करत नाही, पण काहीतरी वेगळंच वाटतं, ते अगदी वेगळंच वाटतं. हा मोठेपणा कशाला हा मोठेपणा? अहो, महाराजांकडे तुम्ही आलेले आहेत ते तुम्हाला स्वतःचा मोठेपणा गाजवायला, हे तुमच्या मनाला तरी पटतंय का? भक्तगणो, खरं सांगायचं तर महाराजांकडे येत असताना आधी स्वतःचीच ओळख स्वतः करून घ्या. तुम्हाला महाराजांनी सगळं काय दिलेलं असेल, तुम्ही खूप श्रीमंत असाल, तुम्हाला कसलीच कमी नसेल, खूप आनंदी सुद्धा असाल, सगळं काय दिलंय महाराजांनी,
पण ते महाराजांनी दिलेली आहे याची जाण असल्यावरती आपण शून्य होतो, नाही का? आपण शून्यच होतो. आजवर आईने वडिलांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे, आता त्याच आई वडिलांकडे आपण मोठेपणा करू शकतो का? अजिबातच नाही, अजिबात नाही. हा भान ठेवणं मठामध्ये येण्या अगोदर आणि मठामध्ये आल्यावरती सुद्धा हे फार गरजेचं आहे. पण मठामध्ये आल्यानंतर परिचितांशी गप्पा मारत बसायचं. तिथे आपण परब्रह्म परमेश्वराच्या दरबारात बसलोय, स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये बसलोय की त्यांना काही कळतच नाही. एक दिवशी प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्याकडे एक बाई आली होती आणि महाराजांच्या सेवेत असणारी एक अक्कलकोटचीच बाई तिला तिथे भेटली. ती त्या नवख्या आलेल्या बाईला महाराजांच्या बद्दल सांगू लागली. महाराज म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर, बरं का? हे ऐकून महाराज हसले आणि त्या बाईला विचारलं, अगं तुला एवढं ब्रह्मज्ञान असतं, तुला एवढं सगळं कळलं असतं तर तू भाकड्या बरवत कशाला बसली असतीस? म्हणजे थोडक्यात काय, तर महाराजांकडे एक शिस्त लागते. तिथे तुम्हाला महाराजांचं सुद्धा मोठेपणा करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या शिस्तीत तिथे बसणं, महाराजांची योग्य ती अदब राखणं आणि साक्षात परब्रह्म परमेश्वर आहेत याची तुम्ही जाण ठेवून तिथे जेव्हा बसता तर तेव्हा तुम्हाला काही आणखीन सांगावं लागणार नाही, तुमचंच तुम्हाला कळेल. फक्त असाच एक मोठेपणा करणारा एक ग्रस्त रोज एका स्वामी महाराजांच्या मठामध्ये यायचा. आला का स्वतःचा मोठेपणा एवढा करायचा काय विचारता कामा नये. आणि ह्या मोठेपणामध्ये तो स्वतःला काय समजायचा तेच कळायचं नाही. कितीही रांग असली तर त्या रांगेला न जुमानता तो सरळ महाराजांच्या पाशी जायचा. कधी कधी गर्भगृहामध्ये सुद्धा जायचा. पुजारी त्याला सांगायचे गर्भगृहात प्रवेश नाहीये, पण त्या पुजाऱ्याकडे सुद्धा तो दुर्लक्ष करायचा आणि तो सरळ गर्भगृहामध्ये जाऊन महाराजांच्या तस्वीरेला अगदी स्पर्श करून महाराजांचं नमन करायचा. आता इथे तुम्ही किती लोकांना दुखवतायत? एवढ्या वेळ जे रांगेमध्ये जे उभे आहेत, तिष्ठत उभे आहेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना सगळ्यांना डावलून जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, ते सुद्धा गर्भगृहात प्रवेश करता, तिथल्या सेवेकरांना जुमानत नाहीत, तिथल्या पुजाऱ्यांना जुमानत नाहीत, सरळ त्या मठामध्ये जाऊन आतमध्ये गर्भगृहात जाऊन महाराजांच्या तस्वीरेला स्पर्श करता, तर तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणू शकता का? अजिबातच नाही. मग अशा वेळेला त्या पुजाऱ्यांनी एक दिवशी सहज म्हणून त्याला विचारलं, साहेब तुम्ही काय करता? तेव्हा त्यांनी सांगितलं की अमुक एका मंत्र्याकडे मी कामाला आहे. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं त्याला माझं अमुक अमुक काम आहे. त्या सद्ग्रस्तांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्या मंत्र्याच्या कार्यालयामध्ये त्यांना बोलवलं आणि ह्या पुजाऱ्यांनी तेव्हा तिथे त्या मंत्र्याच्या समोर त्याचं उभं राहणं, त्या मंत्र्याशी कशा पद्धतीने प्रत्येक वेळेला हात जोडून बोलणं हे जेव्हा बघितलं तेव्हा त्या मंत्र्याच्या समोरच त्या पुजाऱ्यांनी त्या सद्ग्रस्ताला विचारलं, दादा एक गोष्ट सांगा मला, तुम्ही आमच्या मठामध्ये रोजच येता, रोज स्वामी महाराजांना येऊन तिथे नमस्कार करता, आलेल्या भक्तगणांना न जुमानता, त्यांची रांग न जुमानता तुम्ही सरळ आतमध्ये येता, येऊन नमस्कार करून बाहेर आल्यावरती सुद्धा सर्वांकडे मोठेपणा करता, सगळ्यांशी गप्पा मारत बसता. मग हे सगळं तुम्ही या मंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये का करत नाहीत? त्यावर त्या ग्रस्तांनी पुजाऱ्याला सांगितलं, हे मंत्री आहेत, यांच्याकडे मला यांची अदब राखूनच तिथे सगळं वागावं लागतं, इथे मला कसंही वागता येत नाही. त्यावर त्या पुजाऱ्यांनी खूप त्यांना छान सांगितलं, हे मंत्री आहेत ते अमुक एक इलाक्यापुरते आहेत, अमुक एका राष्ट्रापुरते आहेत, पण तुम्ही जिथे रोज येता, जिथे तुम्ही अगदी बेशिस्तपणे वागता, तो दरबार साक्षात परब्रह्म परमेश्वराचा आहे, ज्याची सत्ता ह्या पृथ्वी तलावरतीच नाही तर अखंड ब्रह्मांडावरती आहे. तो का प्रत्यक्ष येऊन तुम्हाला शासन करण्या इतपत त्याचे तुम्ही मोठे नाही आहात, पण जे काय तुम्हाला शासन होईल हे या मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये तुम्ही बेशिस्तीने वागाल तेव्हा होईल, त्याच्या 100 पटीने ते जास्त असेल. खरा भक्तगण, त्या सद्ग्रस्ताला त्याचं काय वाटलं, मग त्याच्यानंतर तो सुधारला की नाही इथे आपण जाऊयाच नको, पण पुजाऱ्यांनी त्याला जे काय सांगितलं हे 100% सत्य आहे. असं करू नये. स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा खरोखर अगदी शून्यत्वाला येऊनच आपण यावं. तिथे आपण स्वतःचा मोठेपणा, उगा सगळ्यांशी गप्पा मारणं, काही कारण नसताना कोणाची नालस्ती करणं गरजच नाही. कारण साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या दरबारामध्ये आपण कसं उभं राहावं?
तर ते त्या राजाच्या दरबाराच्या पेक्षाही जास्ती अदब आपल्याला इथे राखावी लागते. उगाच कोणाशी बोलूच नाही किंवा जास्ती वेळ बसू सुद्धा नाही. महाराजांशी आपल्याला जेवढा वेळ आपला संधान साधता येतोय तेवढा अगदी घोर प्रयत्न करावा. आपण जे काही चुकलोय त्याच्याबद्दल पुन्हा ती चूक नाही होणार याची महाराजांना आपण याची ग्वाही द्यावी. आणि त्याच्यानंतर महाराजांकडे जे काय मागायचे ते महाराज आपल्याला देणार ही आपण पूर्णतः खात्री बाळगूनच तिथून निघावं. गर्भगृहात प्रवेशाबद्दल सुद्धा एक आपण विशेष एक एपिसोड केलेलाच आहे. खूप लोकांचं असं असतं. त्याच्यावरती मी त्यावेळेला त्या गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या कासवाचं सुद्धा उपमा दिलेली आहे. ते कासव काय आपल्याला शिकवतं फक्त तो सुद्धा एपिसोड बघा. गर्भगृहात जाण्याची काहीही गरज नाही. स्वामी महाराजांच्या किंवा इतर कुठच्याही देवळामध्ये तुम्ही बाहेरून महाराजांशी किंवा त्या देवाशी संधान साधू शकता. संधान हे इथून साधलं जातं. तिथे आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश करून तिथे स्पर्श करण्याची काहीच गरज नाही. आपण नेहमी महाराजांकडे जातो आणि नेहमी महाराजांना कुठेतरी मनोमनी आपण एकच सांगत असतो की मला काय कमी आहे, आजवर मला तुम्ही काय दिलत नाही. आणि याच्या आपण करत असताना आपण आपली तुलना नेहमी दुसऱ्याशी करत असतो. भक्ताकडं एक मुलगा आपल्या मित्रमंडळींसह नेहमी एका गार्डनमध्ये फिरायला जायचा. त्या बगीचेमध्ये तो फिरता फिरता त्याला एक तिथे आजोबा बसलेले दिसायचे. त्या आजोबाशी त्याची इतकी मैत्री झाली की ते आजोबा हळूहळू त्याच्याशी रोज बोलू लागले. मग बघता बघता रोज आजोबा त्याच्यासाठी चॉकलेट आणायचे. आजोबांकडून आपल्याला चॉकलेट मिळणार म्हणून तो काही मिनिटांचा वेळ काढून मित्रांची रजा घेऊन त्या आजोबांना भेटायला जायचा. असं करता करता त्या आजोबांशी त्याची एवढी मैत्री झाली का तो घरच्या कागळ्या सुद्धा आजोबांना सांगू लागला. ज्या ज्या वेळेला तो काही सांगत असायचा त्या वेळेला आजोबा ते हसून त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचे. पण ज्या ज्याला आजोबा त्याला जास्ती समजवायला जायचे तर त्या आजोबांच्या लक्षात यायचं की ह्याच्या ते पचनी काहीच पडत नाहीये. म्हणून आजोबांनी ते सांगणं बंद केलं. एक दिवशी तो आजोबांकडे गेला आणि आजोबांना सांगू लागला, बघा आजोबा, माझ्याकडे 2च बुटाचे जोड आहेत. मला बुटाची जोड पाहिजे. मला माझे वडील देत नाही आहेत, आई सुद्धा देत नाही. मी त्याला सांगून कंटाळलो. प्रत्येक वेळेला एकच सांगता की आता हा महिना थांब, पुढच्या महिन्यात तुला नक्की घेऊन देतो. आणि हे सगळं तो बोलत असताना त्याचं लक्ष त्या आजोबांच्या पायाकडे जातं. कितीतरी दिवसांनी तिथे तो निवांत आजोबांशी बोलत असतो. आणि जेव्हा आजोबांच्या पायाकडे त्याचं लक्ष जातं तेव्हा त्याला कळतं की आजोबांना पायच नाहीयेत. हे आजोबांच्या लक्षात येतं की ह्या पोराचं लक्ष आपल्या पायाकडे गेलेलं आहे. ते आजोबा त्याला सांगतात की अरे बाबा, तू आज ना उद्या बूट घालशील, माझं काय? तुला देवाने पाय तरी दिलेले आहेत, माझे पायच नाहीयेत. मला लोकांनी घातलेले बूट आवडतात पण मी घालू तरी कुठे? हे ऐकल्यावरती त्या पोराच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडतो. त्याला कळतं की आपण विनाकारण हट्ट करतोय. कारण आज ना उद्या ते आपल्या बाबतीत शक्य आहे. आपण ते बूट घेऊ शकतो, आपण ते घालू शकतो. आणि आजवर सुद्धा आपल्याकडे 2 जोड्या आहेत बुटाच्या. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना पायच नाहीयेत. ते कसे बूट घेणार आणि कसे घालणार? भक्तगण, आपल्याकडे आहे त्याची आपण जाण कधीच ठेवत नाही, पण नाही ह्याची उणीव आपल्याला नेहमीच वाटत असते, नेहमीच. त्यामुळे मठात गेल्यावरती, स्वामी महाराजांकडे हात जोडल्यावरती आपले उणीव आपण पूर्णतः विसरून जावी. आपल्या मागण्या असतात त्या उणीवाला जोडलेल्या असतात. इथपर्यंत सर्व काय ठीक आहे, पण देवाकडे फक्त मागावं, प्रेमाने मागावं. आपल्याला काय आजवर तू दिलंच नाहीये त्याची यादी त्या देवाकडे वाचू नये. आणि आजवर आपल्याला जे काय मिळालेलं आहे त्याची जाण सुद्धा त्या देवाकडे असावी. त्याच्याबद्दल त्या परब्रह्म परमेश्वराला आभार मानावे. आजवर तुम्हाला जे काय सांभाळलेलं आहे खरोच स्वामी आई असंच कायम सांभाळा. असं नका सांगू ते आजवर तुम्ही मला काहीच दिलं नाही, असं कसं करता, मग आता द्या. ही प्रार्थनेची पद्धत नाहीये. किंवा भक्तगण ह्याची सुद्धा जाण असणं मठामध्ये हे फार गरजेचं आहे. आता आपण स्वामी महाराजांकडे जातो खरे, पण लक्ष सगळं आपल्या बाहेर असतं.
आपण ठेवलेल्या चपला कोण उचलून घेऊन तर नाही ना जाणार. आपण ठेवलेली छत्री हे कोणतरी घेऊन जाईल, चोरेल. आणि तिथे गेल्यावरती आपलं मन महाराजांकडे लागतच नाही. बघतो त्यापेक्षा पायात चपला ठेवा, हातात छत्री ठेवा आणि चालते वेळी बोलते वेळी कुठेही तुम्ही जाता येते वेळी फक्त महाराजांचं स्मरण करा. महाराजांच्या मठात जाणं गरजेचं नाहीये, पण गेल्यावरती शिस्तीत महाराजांना पूर्ण समर्पण होऊन तिथे महाराजांना हात जोडणं हे फार गरजेचं असतं. महाराजांकडे जाणार आणि तुमचं लक्ष दुसरीकडे असणार त्याला काहीच अर्थ राहत नाही, काहीच अर्थ राहत नाही. जसा मोठेपणा महाराजांना आवडत नाही तसं महाराजांना एकाग्रता सुद्धा खूप आवडते. मोठेपणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलंच, कितीतरी लोक मोठेपणा करतात. त्याच्यावरती आपल्या अक्कलकोटच्या राजेसाहेबांची सुद्धा गोष्ट आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळा लवाजमा घेऊन ते महाराजांकडे गेलेले असताना महाराजांनी त्यांच्या कांशिलामध्ये मारलेली आहे. ते कुठल्या कुठे जाऊन पडले, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट कुठेतरी पडला, अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. तेव्हापासून त्यांना सुद्धा जाण आली की महाराजांकडे मोठेपणा आपल्याला चालत नाही. त्यावर महाराजांनी त्यांना एक गोष्ट खूप छान सांगितलेली आहे, ऐसे बुद्धबल के राजे हम रोज बनाते. म्हणजे ते अक्कलकोट नरेश म्हणजे अक्कलकोट राजांची महाराजांनी कशाची तुलना केली तर बुद्धिबळातल्या राजाशी. त्या भक्तगण असे राजे महाराज रोजच बनवत असतात. महाराजांचं काम राजे बनवणं आहे आणि तुम्ही तुमच्या कर्माने असे रंक होता. त्यामुळे तुमचे कर्म चांगले पाहिजेत, महाराजांना ओळखण्याची तुमची कुवत असायला पाहिजे, महाराजांनी दिलेल्याची आजवरची तुम्हाला जाण असायला पाहिजे. आपण गेल्यावरती महाराजांच्या प्रसादावरती आपलं लक्ष असतं. मग त्यातला कुठला प्रसाद पुजारी आपल्याला काढून देत आहेत. मग बाहेर आल्यावरती आपण इथपर्यंत बोलतो तो पुजारी भलताच लबाड आहे बरं का. पेढ्याची बॉक्स मात्र आत ठेवतो, बाकी फुटाणे आपल्या हातावर देतो. महाराजांकडे तुम्ही गेलेले आहेत, साक्षात परमेश्वराच्या समोर उभे आहात हात जोडून. तिथे आयुष्याचं सोनं करून घ्यायचं राहिलं बाजूलाच, तिथे तुम्ही महाराजांजवळ असलेले ते क्षुल्लक फुटाणे आणि पेढ्यांकडे तुमचं लक्ष जातं. बहुतेक लोकांचं जातं, मी सर्वांच्या बाबतीत म्हणत नाहीये. आपण अलीकडेच एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा लक्ष स्वामी महाराजांच्या तिथे आलेल्या नैवेद्याकडे असतं आणि महाराज त्यानंतर त्यांना दर्शनच देत नाहीत. इथपर्यंत का जेव्हा त्यांच्या ते लक्षात येतं की महाराज आपल्याला का दर्शन देत नसतील, तेव्हा ते तिथलं शेणाचे गोळेचे गोळे आपल्या तोंडात घालतात आणि महाराजांची क्षमा मागतात, माफी मागतात. तोच महाराज त्यांच्या समोर येऊन उभे राहतात. भक्तगण, महाराजांच्या चरित्रामध्ये घडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यातून आपल्याला बोध घ्यायसाठी आहेत या. म्हणून मी नेहमी सांगतो, स्वामी समर्थ महाराजांची बखर जेव्हा तुम्ही वाचता, एक प्रकरण वाचा आणि त्याच्यावर 2 दिवस विचार करा. हे नेमकं का घडलं असेल, तर तुम्ही महाराजांचं हे कॅरेक्टर पूर्णतः ओळखाल. महाराज म्हणजे नेमके कोण होते, महाराजांच्याकडे असं का घडलं. कधी कधी आपल्याला असं वाटतं शक्यच नाही महाराजांकडे घडणं, पण ते घडलेलं असतं आणि ते महाराजांनीच घडवलेलं असतं. त्याच्यापासून आपल्याला बोध घेण्यासाठी महाराजांचं चरित्र म्हणजे गोष्टीचं पुस्तक नाही बरं का, अजिबात नाही. प्रत्येक घटना जी आहे ती आपल्याला बोध देण्यासाठी घडलेली आहे आणि त्या बोध नक्की घ्यावा त्याच्यापासून, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामी भक्त व्हाल. आता ज्यांना सेवेची ज्यांना मुभा मिळालेली आहे, ज्यांना मठामध्ये सेवा मिळालेली आहे, ते पण विचित्र वागतात. तुम्हीच तुमच्या मठाची जी शिस्त राखलेली असते, आरती चालत असताना कोणी स्वामी महाराजांच्याकडे जवळ जायचं नाही, शेज आरती करता तुम्ही आणि असं वाटतं की महाराजांना दम मारूनच झोपवते. पण हे सगळं चालत असताना तिथे जर एखादा नौका माणूस आला आणि तो महाराजांच्या पाशी जाऊ लागला, तर त्याला अशा पद्धतीने सगळे सेवेकरी सगळ्या दिशेने फक्त त्याच्या अंगावरती तुटून पडणं तेवढं राहिलेलं असतं. अरे अरे नको नको चुचू चुचू, हे कशाला तो महाराजांपाशी आलेला आहे. पण एवढंच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे तुम्ही काहीतरी बॅरिकेड्स लावा की जे बघितल्यावरती त्या नवख्या माणसाला कळेल की महाराजांच्या पाशी जायचंच नाही. आता शेज आरती चाललेली आहे, परत शेज आरती सुद्धा शेज आरतीसारखी वाटावी नाही का. तिथे तुम्ही महाराजांना ओरडून सांगताय की आता निद्रा करा.
अशा पद्धतीने कोणाला तुम्ही झोपत, तुम्हाला आज मी ते स्तोवर तुमची आईसनी सुद्धा तुम्हाला झोपवलं, अंगाई गायलेली आहे. आणि अंगाई काय आपल्यासाठी काय नवीन नाही, आपल्याला माहिती असतं कसं ऍक्च्युली म्हणजे एखादं मूल लहान आपलं झोपतं किंवा एखाद्याला झोपायचं तर पहिलं आपण काय विचार करतो की शांत असावं. मग स्वामी महाराजांच्या शेज आरतीला नरडक खाजवून खाजवून कशाला तुम्ही महाराजांना सांगतात की आता झोपा? अशा पद्धतीची शेज आरतीची गरजच नाहीये, पण तरी पण आपण ती करतो. काय काय शेज आरतीमध्ये अक्षरशः टाळ्या मारतो, घंटा वाजवतो आणि तिथं म्हणतो की आपण ती शेज आरती करतोय. तुम्ही आखलेली शिस्त ती येणाऱ्या भक्तांच्या पेक्षा जास्ती नाहीये, त्यांची भावना आधी आपल्याला समजायला पाहिजे. त्यांना हात जोडून तुम्ही सांगू शकता अगदी नम्रपणे, पण हे आपण करत नाहीत. आपण सरळ त्यांच्या अंगावरतीच ओरडतो. किंवा एखाद्या दिवशी जास्ती गर्दी असेल तर त्यांना आपण ढकलत राहतो. महाराजांकडे आलेला भक्त हा महाराजांचा असतो, त्याच्या आणि महाराजांच्या संधानामध्ये आपण कधीच पडू नये. हात जोडून फक्त एवढंच सांगू शकतो आपण की लवकर दर्शन घेऊन निघा. त्या अलीकडे पलीकडे आपल्याला काहीही करायचं नसतं, आणि हीच खऱ्या अर्थाने सेवा असते. जर तुम्ही स्वतःला स्वामी महाराजांच्या मठातले सेवेकरी म्हणवता तर त्याचे भान ठेवा. आणि फक्त सेवेकरीच नाही तर विश्वस्त पण त्या वास्तूचे मालक समजायला लागलेले आहेत. आता मला जास्ती त्याच्यात खोलात जायचं नाही, ते बाकीचं सगळं स्वामी बघतील. पण येणाऱ्या भक्तांकडे तुम्ही कसे वागता, त्यांना कितीतरी गोष्टी अशा त्रासदायक घडतायत ज्या तुम्ही करत अगदी सहज तुम्ही त्या सुधारू शकता, पण तुम्ही त्या सुधरतच नाहीत, कधीच सुधरत नाहीत आणि ते चालूच राहतं. भ्रष्टाचार आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती मी बोलणार नाही, कारण त्या महाराज बघतायत आणि त्या महाराजच तुम्हाला सुधरवू शकतात. पण इतर गोष्टी ज्या आहेत, स्वामी महाराजांकडे गेल्यावरती किंवा स्वामी महाराजांकडे आलेल्या भक्तांकडे आपण कसं वागावं हे तर तुम्हाला तुमचं मन सांगेल, पण तिथे आपण दुर्लक्ष करत असतो. आणि आपल्याला एक सवय असते, आपल्याला रस्त्यावरती जर एखादा आपला परिचित भेटतो, जशी तेव्हा आपण त्याच्याकडे गप्पा मारतो, अगदी तशीच गप्पा आपण गर्भगृहात एखादा आपल्याला परिचित भेटल्यावरती आपण करतो. आपण उगाच नाही ती त्याची चौकशी करतो. बाळप्पा महाराजांनी आलेल्या एका ग्रस्ताकडे अशीच चौकशी केली, तुमचं गाव कुठचं, तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव काय? महाराजांच्या समोरच बसले होते. महाराजांनी बाळप्पांना विचारलं, अगदी खडसावून विचारलं, काय रे तुला त्याच्या गावाला जायचं आहे का? बाळप्पा महाराज समजदार होते. बाळप्पा महाराजांनी लगेच महाराजांना हात जोडले, क्षमा करा सांगितलं, आपले कान उपटून घेतले आणि त्यानंतर ती चूक त्यांनी परत कधीच केली नाही. ह्या गोष्टी महाराजांच्या चरित्रातल्या, त्याच्यातून आपण बोध घ्यायला पाहिजे, पण आपण घेत नाही. काही मठातले व्यवस्थापनातले काही माणसं असतात, ती ज्योतिष सांगायला सुरुवात करतात. मग तिथे काही खडे वगैरे सुद्धा विकतात. एवढंच नाही तर तेच अगदी महाराजांशी एवढी जवळीक साधतात की भक्तगण त्यांच्या हातून तिथे नारळ ठेवायला सुरुवात करतात. आणि हे असं घडतं, कितीतरी वेळा घडलेलं आहे. आता त्यावेळेला विश्वस्त म्हणा, अर्थात विश्वस्ताने ते जर केलं तर प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर स्वामी बघतील किंवा त्यांचे भक्त बघतील. पण तुमचा कर्मचारी एखादा माणूस असं जर काय करत असेल तर त्याच्यावरती अगदी कडक कारवाई करायचं काम विश्वस्त म्हणून तुमचं आहे. आणि कितीतरी वेळेला ते विश्वस्तच त्या माणसाचे, त्या बंधूचे भक्त बनतात. मी एका मठामध्ये विश्वस्त असताना तिथला जो व्यवस्थापक होता तो असे धंदे करायचा, स्वामी 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 करत अगदी खूप स्वामी असल्याचा तो इथे दावा करायचा, दाखवायचा, देखावा करायचा. मग लोक त्याच्या हातून महाराजांकडे गारणं घालू लागलेली, नारळ ठेवायची. मग त्याने स्वतःची चर्याच बदलून टाकली. हळूहळू त्याला जटा येऊ लागल्या. हे सगळे ढोंगीपणा जो आहे तो बंद झाला पाहिजे, इथे सगळ्यांचं लक्ष पाहिजे. भक्तांनो, मठाच्या व्यवस्थापनामध्येच असं चाललं असेल तर त्याच्यावरती भक्तांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही पण स्वामी भक्त आहात आणि ह्या स्वामी भक्तच खऱ्या अर्थाने मठ चालवत असतात. त्या भक्तांनो, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मठामध्ये चुकीच्या चाललेल्या आहेत.
काहींचं मी भाष्य केलेलं आहे, काही मनात आलेल्या पण नसते, काय काय गोष्टी तर मला या एवढ्या दिवसामध्ये तुम्ही सुचवलेल्या आहेत. पण भक्तांनो, याच्यामध्ये एकच गोष्ट फार गरजेची आहे. जसं स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं, अक्कल से खुदा पहचानो, आणि महाराजांनी आपल्याला व्यवस्थित अक्कल दिलेली आहे, व्यवस्थित आपल्याला बुद्धी दिलेली आहे. मग आपण त्याचा उपयोग कधी करणार? त्याचा उपयोग केला तर निश्चितच आपलंच मन आपल्याला सांगेल की ते तू चुकतोयस. ती चूक सुधारणं हे आपलं काम आहे. कारण आपण साक्षात परब्रह्म परमेश्वरशी स्वामी महाराजांचे भक्त म्हणून म्हणवून घेतोय. तिथे महाराजांवरती आपली खात्री पाहिजे, आपला विश्वास पाहिजे की नको त्या स्वार्थामध्ये अडकायला. महाराज आपल्याला सांभाळतील. आजवर काही कमी पडून दिलं नाही ना, मग उद्याही नाही आपल्याला कमी पडणार. ही खात्री जेव्हा तुमच्या मनामध्ये असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये वागत असाल तर आणि तरच तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणून म्हणवू शकता. त्या भक्तगण भाविको, एक गोष्ट लक्षात ठेवा की साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या दरबारामध्ये आपण शून्य होऊनच जावं. शून्य म्हणजे आपण स्वतः शून्य व्हावं, आपली वृत्ती शून्य व्हावी आणि महाराजांकडे हात पसरून बघावं. तुमचे हात, तुमची ओंजळी भरल्याशिवाय राहणार नाही. स्वामी महाराज तिथे द्यायलाच उभे आहेत. तुम्हाला मागता आलं पाहिजे. योग्यरित्या तुम्ही मागितलं तर तुमची ओंजळी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि नाही त्या विचारामध्ये, नाही तो मोठेपणा आणि असे विचित्र चाळे करून तुम्ही जर मठामध्ये जाल तर तुम्हाला वाटत असतं तुम्ही महाराजांकडे मागता, मागणं करता आणि हात पसरता, पण त्या तुम्ही खऱ्या अर्थाने करतच नसता. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच मिळत नाही. मला जास्ती सखोल याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे आपण काय चुका करत असतो त्या. मी फक्त हा विषय मला छेडायचा होता, तरी मी खूप बोलून गेलो. त्या भक्तगणो, स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाणं म्हणजे साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या दरबारात जाणं. आज आपल्या भाग्यामध्ये ते आहे तेच मोठं आहे. आणि हे जेव्हा आपण तिथे महाराजांच्या दरबारात जातो आणि हात पसरायला आपल्याला मुभा मिळते आणि हात आपले ओंजळे भरून आपल्याला मिळत असतं, त्याची जाण राखणं फार महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने स्वामी भक्त होणं हेच महाराजांना आपल्याकडून अभिप्रेत असतं. तेव्हा भक्तगण, स्वामी चरित्रातील प्रत्येक प्रसंगाचा विचार करा. ते काय घडलं असेल याचा विचार करा आणि खऱ्या अर्थाने स्वामी भक्त होण्याचा प्रयत्न करा. हे जर तुम्ही केलं तर मठामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वर परब्रह्माच्या दरबारात उभे राहाल. तिथे प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वरचे स्वामी समर्थ महाराजांचं तुमच्याकडे लक्ष जाईल आणि मोठ्या कौतुकाने तुम्हाला महाराज सगळं काय देतील. आणि तेव्हा तुमचे हात जोडले जातील आणि खऱ्या अर्थाने अंतःकरणापासून, अगदी मनापासून तुम्ही म्हणाल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे
स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.